जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, धरिले केशवा पाय तुझे, जाता पंढरीसी. मंडळी, भीती ही जगातील सर्वात भयंकर गोष्ट. या करोनाच्या काळात यश, कौतुक, उत्कर्ष, प्रेम, जीवन या प्रेरणादायी गोष्टी झाकोळून जाऊन त्याची जागा उदासीनता, ताणतणाव यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सुखद लहर उमटते ती वारीच्या आठवणींनी. या स्मृतींना घेऊन यावर्षी देहाने नाही पण मनाने वारी करूया आणि भक्ती चैतन्य जागवूया. ज्येष्ठ महिन्याच्या उत्तरार्धात वारकऱ्यांची पावलं आपोआप पंढरपूरकडे झेपावतात. भगव्या पताका गगनात फडकतात, बुक्का कपाळी सजतो, तुळशीहार तुळशीमाळ होऊन कंठी मिरवतो, टाळांचा गजर नादब्रह्म होतो. वारी म्हणजे सुखाचा सोहळा. शब्दातीत सुख या वारीत मिळतं. विठ्ठल भेटीचे अद्भुत क्षण आपल्या सुंदर लेखणीतून तुमच्यासाठी घेऊन आली आहे अपर्णा शिगम. आणि वारकरी संप्रदायातील या माऊलीला साथ लाभली आहे ती अमोल गुहागरकरची. सुंदर क्षणचित्रांमार्फत वारीतील आगळे वेगळे अनुभव आपल्याला साक्षात वारीतच घेऊन जातील. वारकरी होऊन तुमच्या मनाच्या कप्प्यातील विठ्ठलाचं मनमोहक रूप मांडतील. व्हायोलिनच्या सुरातून स्वप्ना दातार यांचे शिष्य. वेणूच्या अद्भुत सुरांतून अभंग ऐकूया चैतन्य दीक्षित यांच्याकडून. काव्यातून कधी विठ्ठलाची व्यथा तर कधी विठ्ठलाच्या पायी आपली कैफियत मांडत आहेत अपर्णा विकास, चंदन जोशी आणि श्री सतीश मोघे. अभंगांचे श्रवणीय सूर आळवत आहे मानसी. सोबत पुण्यातील प्रथितयश संस्था ज्ञानप्रबोधिनी हे प्रबोधनात्मक अभंग सादर करणार आहेत प्रबोधिनीचे विद्यार्थी आपल्या रंजन अक्कलकोटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली. तर चला, वारकऱ्यांची समाधानी वृत्ती अंगी बाळगून आज मानसवारी करूया. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. बस थांबली तसा खडबडून जागा झालो. माझी बॅग घेऊन मी उतरायच्या उत्सुकतेने उभा राहिलो. खिडकीतून जमेल तितका परिसर डोळ्यात जमा करून घेऊ लागलो. दिव्यांची रोषणाई, टाळ मृदुंगांचे आवाज, लोकांची लगबग, सगळं कसं साठवावं वाटत होतं मनात. बस अगदी मोक्याच्या ठिकाणी उभी केली होती बसवाल्या दादांनी. उतरून डाव्या अंगाला वळलो आणि पाय जागीच स्थिरावले आणि डोकं त्या पुण्यभूमीला टेकलं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी,
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजलेल्या अलंकापुरीचे हे चैतन्य आता जमेल तितकं डोळ्यात साठवतोय. वारकऱ्यांची लगबग, टाळ मृदुंग यांचे आवाज रंध्राला पुलकित करतायत. ऑफिसची कामाची गडबड, डेडलाईन्स, मीटिंग्स या सगळ्याचा शीण हे 3 दिवस दूर करतात. उद्या पालखी प्रस्थान या विचाराने आज झोप येणार नाहीच, पण उद्याच्या उत्साहासाठी थोडी झोप घेणं आवश्यक आहे. दरवर्षी इथे येतो, पण प्रत्येक वर्षी नव्याने आलोय असंच भासतं. सकाळी मंदिरात महापूजा आणि काकडा झाला. काल्याच्या कीर्तनाने देहभान हरपून गेलं. मानाचे नारळ दिले गेले आणि नगर प्रदक्षिणा करून दिंड्या आता मंदिरात येऊ लागल्या. मी आता आतुरलोय पालखीची वाट पाहत. कुठल्याही क्षणी माऊलींची सजवलेली पालखी मुख्य दरवाजाबाहेर येईल. आहा, फुलांनी सजवलेली ही पालखी, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या पालखीला एकदा स्पर्श व्हावा याकरिता उडालेली ही झुंबड पालखी सोहळ्याचाच एक भाग होऊन गेली. मला मात्र इथं उभं राहूनच हा सोहळा लांबून बघायला आवडतं. पण आयुष्यात एकदा तरी या पालखीचा भोई होण्याची संधी माऊलीने मला द्यावी. प्रस्थान सोहळ्याचा आनंद मला अगदी वर्षभरासाठी पुरतो. 1832 साली हैबत बाबांनी सुरू केलेला हा ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर पालखीचा सोहळा आजही अविरत सुरू आहे. आणि चोपदार घराण्याने त्याच्या शिस्तीची जबाबदारी अगदी लिलया पेलली आहे. या समोरच्या गर्दीने सगळ्यांना एकाच रंगात न्हावून टाकले. यात कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील, कोणी माझ्यासारखा अकाउंटंट, कोणी शेतकरी, कोणी चांभार, कोणी कुंभार, कोणी महार. पण आता पुढचे 21 दिवस इथला प्रत्येक जण एकाच नावाने ओळखला जाईल, वारकरी. तो पहा, माऊलींच्या मंदिराचा कळसही हल्ला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तुका म्हणे असे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाही. पंढरीकडे निघणारं प्रत्येक पाऊल आता ही आर्तता घेऊन निघाले. आज रात्रीचा माऊलीचा मुक्काम त्यांच्या आजोळी गांधीवाड्यात आणि उद्यापासून पायवारी सुरू.
आज मुद्दामून सुट्टी घेतली होती. पुण्यात पालखी मुक्कामी असते ना. पुण्यात नदी नाही, समुद्र नाही म्हणणाऱ्यांना दाखवावासा वाटतो हा अथांग वैष्णवचा. जाताना सावंत काकी दिसल्या होत्या. पुन्हा एकदा आज वारकरी जोडप्याला मुक्कामाला नेले ते. सावंत काकी दरवर्षी आजच्या या मुक्काम दिवशी वारकऱ्यांपैकी कुणाला ना कुणाला घरी नेतात. त्यांचा आदरातिथ्य करतात. स्वतः घरी एक दिवस मुक्कामी ठेवून त्यांची सेवा करून आदरानं पुढल्या प्रवासाला मार्गस्थ करतात त्यांना. मी आधी विठोबा मंदिरात जाऊन माऊली पादुकांचं दर्शन घेतलं. गर्दी रेटारेटी होत होती, पण पादुका दिसल्या आणि गर्दीचा सगळा ताण निघून गेला. तिथं भजन सुरू होतं. तिथे रमले जरा वेळ आणि काही वारकरी मंडळींशी गप्पा करण्याकरता म्हणून मुद्दाम रेंगाळत राहिले. वेगवेगळ्या वेशातले, वेगवेगळ्या वयोगटातले हे वैष्णव, पण एक गोष्ट मात्र अगदी समान होती या सगळ्यांमध्ये. यांच्या चेहऱ्यावरच हे न लपणारं समाधान. इतका प्रवास करून आले, पुढे सुद्धा इतका प्रवास करायचा, पण ना झालेल्या प्रवासाचा क्षीण दिसतो चेहऱ्यावर, ना होणाऱ्या प्रवासाची चिंता. बरं, एवढं करूनही ही सगळी मंडळी गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाला पाहून येतात का? तर तेही नाही. मग का म्हणून जात असावी? आणि एखाद वर्ष ठीक हो, पण दरवर्षी दुप्पट उत्साह. वय कळतं आणि उत्साहाला मात्र दरवर्षी नवं उधाण असतं. अशा अनेकविध प्रश्नांचं कुतूहल घेऊन बसलेच मी एका आजीबाईच्या पायाशी. मी काही विचारणार इतक्यात आजीच विचारत्या झाले, काय मग माऊली, कसं काय, बरं आहे ना? ना ओळख ना पाळख, तरी इतक्या आपुलकीनं विचारतोस. त्यांनी माऊली म्हणावं मला. मग मी सुद्धा ठीक आहे माऊली, तुम्ही बरे आहेत ना, असं म्हटलं. हो, अगदी ठणठणीत. आजी, का जाता पंढरपूरला दरवर्षी एवढ्या उत्साहात? का म्हणजे भेटायला जातो देवाला, ते वाट पाहत असतोय ना. देव देव वाट पाहतो माणसाची. बर, मग भेटला पांडुरंग की काय मागता? काय मागायची गरज व्हावी असं ठेवतच नाही ना पांडुरंग. उगाच काय जग त्याला माऊली म्हणत. पण मग तुमचं सुख दुःख शेअर करीत असालच ना त्याच्याशी. माऊली, त्याला भेटणं म्हणजे सुख. त्याहून मोठं सुख नसतं कुठलं त्या क्षणाला. आणि त्याला त्याचे व्याप आणि दुःख कमी हाय वय की आपण आपले त्याला सांगावे. काय दुःख आणि व्याप कुणाला? पांडुरंगाला. अहो, त्याला कसलं दुःख? भक्ताची ओंजळ न मावणाऱ्या सुखाने भरणाऱ्याला कसलं आलंय दुःख? असतंय, त्याला बी असतंय दुःख. ज्याच्यासाठी धावून जातो त्याच्यासाठी आनंद, तर ज्याच्यासाठी धावून जाता येत नाही त्याच्यासाठी दुःख. मला काहीच कळेना हे आजीबाईंना कळलं आणि पालखीकडे पाहत त्या मला म्हणाल्या, आता या ज्ञानबाच घे. कोवळ्या वयात समाधिस्थ झाले ज्ञानबा. अवघ्या अलंकापुरीने टाहू फोडला, इंद्राने गलबलली, तिथं पांडुरंगाचं आतडं किती तुटलं असेल. तुका नाठाळाच्या माती हाणू काठी म्हणणाऱ्या तुक्यासाठी तरी कुठं काय करता आलं त्याला. इंद्राने तभंगाच्या गाता बोलल्या. कोण होतं त्या पानावर? पांडुरंगच ना. तो स्वतः त्या पानावर असून बी नाही वाचू शकला त्याची बुडणारी गाथा. किती वाईट वाटलं असेल त्याला. चोखा आयुष्यभर जितका चोखा तळमळला त्याला पाहण्यासाठी,
तितकाच पांडुरंग पण तळमळला की. त्याच्या चोख्याला आयुष्यभरात एकदाही त्याचा गाभारा ओलांडता येऊ नये याचा सर किती असेल पांडुरंगाला. गोरा, सावता, कानोपात्रा किती आणि काय सांगू. कसंय मावली, त्याच्या दुःखाला ठिगळ लावायला आपला पदर तोकडाच राहणार. आणि किती बी झालं तरी तो बाप आहे, आपण लेकरू. आपलं दुःख कधी बाप धावतो का लेकराला. मग आपण बी आपली मर्यादा ओळखून राहावं. आपल्या भेटण्यानं त्याला आनंद होतो आणि त्याच्या भेटण्यानं आपण पूर्ण होतो. अजून काय हवं. आजीबाईंच्या संभाषणानं मी पुरती भारावून गेले. त्यांना नमस्कार करून निघाले, पण अस्वस्थ होते. या लोकांच्या समाधानाच्या चेहऱ्यामागे इतका भाव लपलाय, इतका पांडुरंगाचा विचार करतात हे लोक, अगदी स्वतः पांडुरंग होऊन. देव पहावया गेलो, देव होऊन या ठेलो. तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती आता कुठे नीट आली. चालता चालता परत वळून भरल्या डोळ्यांनी त्या वैष्णवांच्या जथ्याला मी अगदी मनोभावे नमस्कार केला आणि म्हटलं, पुढल्या वर्षी काही दिवस का होईना मी ही पायवारीत चालणार. गलबलून येत होत मला. येणार, मीही येणार तुला भेटायला विठोबा, मीही येणार. मोठ्यानं साथ घातली त्याला आणि माझ्या अश्रूंचा भांग फुटला. तेवढ्यात समोरचे काळे भरलेले ढग कडाडले आणि त्या ढगातनं जणू विठोबा पाऊस बनून बरसू लागला. माझे अश्रू आणि पाऊस एक झाले, गळाभेट झाली. किती काळ उभा तू विठ्ठला, ये आज भेमी तिरी बसू, जरा वाऱ्यावर डोलू. एरवी ऐकतोस आमची रडगाणी, आज म्हटलं तुलाही ऐकू. चार शब्द ऐकता माझे ती वीटही जरा थरारली. झुकली ती नजर त्याची जरा वर झाली. खरं सांगतो भरलेली चंद्रभागा त्या दिवशी त्याच्या डोळ्यात मी पाहिली. तो क्षण सावरून, नेसलेला सोगा जरा आवरून, चल जाऊ म्हणाला. येतो ग म्हणून रखमाईला तिच्याकडे न पाहताच माझ्यासोबत निघाला. सांग म्हटलं, आता काय चालतंय तुला, मोकळं करून घे मन, आज घाई नाही मला. नेमकं काय सांगू, कुठून सुरू करू. सगळ्यात जखमा ओल्या, आधी कुठली निस्तरू. मोक्षाचं दान देऊन ज्ञानामाऊली झाला. कोवळ्या वयातच पोर समाधीच तरे झाला. माझा चोखा माझ्या एका नजरेला आसुसला, पण उंबरठ्या पुढचा गाभारा त्याला कधीच नाही दिसला. तसा तुका होता जरा धीट, नव्हता कोणाला भीत. पण आवली संगीत त्याची घडी नाही बसवू शकलो मी नीट. नामा, जनाई, गोरा, सावता, कान्होपात्रा किती आणि काय रे सांगू. वेदनेचा सल नेमका कुठपर्यंत दाखवू. कोसळणाऱ्या मला धीर देत विठू म्हणाला, चल आता, बराच वेळ झाला. रखमाई वाट पाहत असेल, एरवी गृहीतच धरतो मी तिला. पाठमोऱ्या विठ्ठलाला पाहून मनात म्हणालो, स्वतःचं म्हणून आयुष्य जगलाच नाहीस. भक्ताचाच कळवळा तुला म्हणून तू अजून थकला नाहीस. पाठमोरा विठ्ठल चालता चालता वळून म्हणाला, अरे भक्ताच्या भक्तीचा मी चाकर, भक्तामुळेच ओळखला जातो.
मायबापा साधेपेक्षा कंठ दाटतो जेव्हा मी पुंडलिक वरदा ऐकतो. मनात वादळ देऊन विठ्ठल निघून गेला. पुंडलिकाचा कळस मात्र मी तेव्हा लखाकताना पाहिला. धन्यवाद. साडेसहा वाजले. एव्हाना शिंदे छत्रीची आरती झाली असेल. देवाच्या उरळीचा विसावा झाला की वडकी नाल्याला पालखी येईल. शिंदे छत्री. देवाची उरळी ही परंपरागत ठरलेली विसाव्याची ठिकाण. आषाढी सोहळ्याला राजाश्रय देणारे महादजी शिंदे, त्यांच्याप्रती वारकरी संप्रदायाचा असलेला आदर म्हणून केली जाणारी ही आरती. ही आरती प्रथेचाच एक भाग झाली आहे. देवाच्या उरळीला विसावा झाला की वारकरी सज्ज होतो तो चढणीचा घाट अनुभवण्यासाठी. आज एकादशी आहे. दरवर्षीचा हा दिवस माझ्या आयुष्याला एक नवा अर्थ देतो. वडकी नाल्याला कधीच्या बैलजोड्या येऊन उभ्या राहिल्यात. माऊलींच्या रथाच्या 2 खिल्लार जोड्यांना हा रथ ओढताना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या मदतीला येणाऱ्या या गावातल्या बैलजोड्या नकळत एकोप्याचा किती सुंदर संदेश देतात नाही. आला 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 अंधुकसा गजर ऐकू येऊ लागलाय आता मला. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आहा, जसा पूर्वेकडून चैतन्याची उधळत करत येणारा सूर्य, तसा माझ्या गात्रांना पुलंकित करणारा माऊलींचा पालखी सोहळा आता माझ्या दृष्टीपथात येऊ लागलाय. रथाला बैलजोड्या जोडल्या जात आहेत आणि मग माऊली दिवे घाट चढू लागतील. इथल्या हिरव्या निसर्गाचं सौंदर्य तीठ लावल्यासारखा वाढवतो हा वैष्णवांचा मेळा. 5.5 किलोमीटरच्या या आजच्या प्रवासाची मी वर्षभर वाट पाहतो. दरवर्षीचा हा प्रवास दरवर्षी अचंबित करतो. पाऊस पाणी असो, ऊन वारा असो की या घाटाची चढण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला बाधू शकलेली नाही आजतायगत. सगळ्या व्यथा पायाखाली दाबून चेहऱ्यावर हसू ठेवून हा प्रवास सुरूच असतो यांचा. अहो, इथं उमळणारं गवताचं पातं आणि इथल्या मातीचा कण सुद्धा पुढले काही दिवस रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामाचा जाप जपेल इतका आसमंत दुमदमून जातो. लाखो वारकऱ्यांचा दिवे घाट पार होईस्तवर दिवस सुद्धा आता कलू लागलाय. कर्तव्यापोटी बांधलेल्या काही जणांना मात्र इथून पुढला प्रवास करता येत नाही. सुट्ट्या नाहीत, कामं खोळंबलेली आणि इतर जबाबदाऱ्यांचं ओझं वागवताना ही पायवारी अर्ध्यावर टाकून माघारी जाणारं जड अंतःकरण मात्र नाही पेलवतो त्यांना. पालखी घाटाच्या दृष्टीपथात आल्यापासून ते शेवटाला वारकरी इथून पुढे जाईपर्यंत एकूण एक क्षणाचा मी प्रतिवर्षी सारखाच यावर्षी सुद्धा साक्षी झालोय. लौकिक अर्थाने जरी इथेच उभा असलो
तरी अलौकिक अर्थाने मी सुद्धा दरवर्षी वारी करतो. माऊलींच्या रथाच्या चाकांची, खिल्लार बैलजोडीच्या आणि इथून जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांच्या पायाची धूळ होऊन मी पंढरपूरला जातो. अरे हो, पण मी कोण हे सांगायचं राहिलंच नाही का? जाता पंढरपुरा येई माझी वाट, जाता पंढरपुरा येई माझी वाट, देखणा तो थाट दिसे माझा, देखणा तो थाट दिसे माझा, मी आहे दिवे घाट, मी आहे दिवे घाट. आई चल येते ग मी, आज सुद्धा उशीर होईल यायला. अगं थांब, कुठं जाते? कॉलेजला जायचं, अभ्यास करायचा, तर हे काय? काल पण तेच, आज बी तेच. काल दिवे घाट होता, ठीक होतं, आज काय आहे? आजी, कॉलेज बंक करून हे 2 दिवस अनुभवणं इज लाईक हेवन. काय दिसतात सगळे, त्या तुळसवाल्या आजी, ते विणेवाल्या आजोबा, टाळ मृदुंगाचा नादघोष, कमाल. मस्त व्ह्यूज मिळतात ग मला तिथे.
बर, जाती आहेस तर कापडं तरी चांगली घालून जा. अगं, हा कॅमेरा, ही छत्री, हे शर्ट पॅन्ट घातलं की कम्फर्टेबल वाटतं ग मला. आणि सगळं अंग तर झाकलं गेलंय गळ्यापासून नखापर्यंत पायाच्या. काय वाईट आहे यात? जाऊ दे की मला घालून आता. अगं, तिथं वारकरी मंडळी असतात, संत मंडळींचा सहवास लाभलेली मंडळी असतात. असं बरं नाही दिसत. भक्ती मनात असते ना ग आजी, पोशाखात काय आहे? का जाती ग तू? नाही, नुसते फोटो काढायला जाती का भक्ती, देव, श्रद्धा, निष्ठा यातलं काही माहित आहे? भक्ती आहे की भक्ती? विठोबा, विठोबा ना एकदम फेवरेट गॉड आहे माझा. फेवरेट गॉड आणि दिसतो पण गोड. काय भारी जमलंय ना? सगळाच विचारांचा उजाड आहे बाई. आहा, उजाड नाही, उजेड म्हण, उजेड. काय? अगं, ते माडगुळकरांनी लिहिले नाही का, उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई. पटलंय मला अगं. मी वाचले नसले ग्रंथ ना, तरी मला प्रचंड आदर आहे बरं का आजी या सगळ्याबद्दल. अभ्यासातनं वेळ मिळाला की नक्की या सगळ्या गोष्टी बघेन मी. बघ तू, असा 2 दिवस नाचल्यानं विठोबा दिसणार आणि कळणार हाय होय तुला? मग काय म्हणतेस? पंढरपूरला जाऊ? पंढरपूरला जाऊन विठोबा कळेल मला. अगं, ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी, मी पण विठ्ठलाची वारकरी. चल, मला जाऊ दे, उशीर होतोय, मी निघते आता. आजीचं आणि माझं भांडण रोजच आहे. इथे या वारीमध्ये जिथे तिथे विठ्ठल दिसतो, तर मग पंढरपूरला जायची गरज काय? ही तुळस आळंदीपासून पंढरपूर पर्यंत बाया डोक्यावर घेऊन जातात. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही तुळस हवा शुद्ध करते. किती मोठा व्यापकर्ता आहे यामागे. ही भजन कीर्तनात वाजवली जाणारी वाद्य, टाळ सांगतात की नामात टाळाटाळ नको. मृदंग म्हणतो की सगळंच मृत अंग, मातीचं अंग मातीत मिसळणार, ते मिसळण्यापूर्वी नाम घ्या. वीणा सांगते की नामा विणा या जगात काही नाही. एवढंच कशाला, अगदी विठ्ठल नाव जरी घेतलं ना तरी ठ ला ठ जोडला की जे दिसतं ते इन्फिनिटी साइन, अनंताचं चिन्ह. विठ्ठल नाव असो की समोर खेळली जाणारी ही फुगडी, हे 2 हात क्रॉस असे जोडले एकमेकांना की तयार होतच ना हे अनंताचं चिन्ह. आणि तो आहेच की अनंत. पंढरपुरात भेटला काय किंवा या फुगडीत दिसला काय? माझ्या या डोळ्यातल्या पाण्यात भरून येतोय ना, मग मला कळणारा विठोबा खोटा कसा? का मला आजीला पटवून देता येत नाही या गोष्टी? विठोबा, तूच सांग, आषाढ महिना का तुझी हुरहुर घेऊन येतो? आळंदीवरून प्रस्थानानंतर परतताना जीव का जड होतो? हृदयात खोल रुतलेला आहेस तू, पण तरी डोळ्यातच का दाटून येतोस? गाभाऱ्यातून बाहेर पडताना पुन्हा पुन्हा मागे वळून तुला पाहताना मनात विचार येतो की इथे आहेस तू, या मूर्तीत. मग मला सांग, आळंदीला हलणाऱ्या कळसात कोण? 100 मैलांच्या प्रवासात पायाला मिळणारे बळ आणि मनाला मिळालेली ऊर्जा कोण?
मला जाणीव आहे विठोबा, तू अथांग आहेस, ज्याचा थांग लागणं शक्य नाही. तुझ्यात फक्त वाहता येऊ शकतो, आणि ते वाहण्याचं सौभाग्य तू माझ्या पदरी टाकलंयस, यातच कळून येतं की तू मला आपलंसं केलंयस. भोवतालच्या झगमगाटाच्या गर्दीत माझ्या कपाळावरची ही चंद्रकोर जणू चंद्रभागेचं आणि माझं नातं सांगून जाते, इतका मला तिचा अभिमान वाटतो. आणि तो मिरवावासा वाटतो अगदी रोज. माझ्या कपाळावरच्या चंद्रकोरीच्या संस्कारात तू आहेस, आणि हातावरच्या टॅटूच्या आधुनिकतेमध्ये तू आहेस. वाढत जाणाऱ्या प्रश्नांमधलं अपूर्णत्व तू आहेस. तुझ्या नावाची लागलेली ही ओढ, हीच तर तुझ्याशी झालेली भेट आहे. तू एक असा प्रश्न आहेस ज्याचं उत्तर कधीच सापडू नये असं वाटतं, आणि ते न सापडण्यामध्येच तर तू भेटून जातोस. तुझ्यात हरवून मी स्वतःला सापडले विठोबा. फक्त हे मला आजीला कसं पटवून देता येईल तेवढी बुद्धी दे. अकल्प आयुष्य भावे तया पुरा माझिया सगळा विचाराचा कल्पनेची बाधा न हो कवळे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लावो राजसा माझिया आज वाल्लेगावच्या मुक्कामात रात्री वारीत माझी पहिलीच कीर्तन सेवा. वाल्मिकी ऋषींच्या मंदिरामुळं गावाला वाल्ले नाव पडलं. मी किती भाग्यवान आहे की मला साक्षात वैष्णवांच्या समोर कीर्तन करण्याची संधी मिळते. साऱ्या विचारानं माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, आणि ते पाणी अश्रू बनून ओघळण्याच्या आतच मी भूतकाळात पोचलो.
वारीत छोटी मोठी चोरी करणारा इसम आता माझ्या नजरेसमोर येऊ लागला. वारीत चोरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा तो व्यक्ती. एके दिवशी असा चोरी करत असताना एका वारकऱ्याने त्याला रंगेहात पकडलं. आता वारीत चोरी म्हणजे ब्रह्महत्याच की. इतर वारकऱ्यांनी देखील तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे अधमासी तो अधम म्हणत जाब विचारायला सुरुवात केली. तो इसम हात जोडून विनवणी करू लागला. पुन्हा असं काही करणार नाही म्हणून गायावाया करू लागला, पण लोक काय ऐकायला तयार नव्हती. शेवटी एक वयस्कर वारकरी आजोबा पुढे आले आणि म्हणाले, सोडा रे त्याला, त्याने माझे पैसे चोरलेत ना, मग मी बघतो काय करायचं ते त्याचं. या वाक्यानं आजूबाजूची गर्दी कुजबुज करीत उसरू लागली. त्यांनी त्या चोराला बाजूला घेऊन विचारलं, काय असं करतोस? त्यावर तो म्हणाला, काय करणार बाबा, इथं ना नोकरी ना धंदा कराया पैसा, पोराबाळांचं पोट कसं भरणार? जेव्हा वारी होते तेव्हा जेवण मिळतं. वारीच्या दिवसातच माझ्या घरच्यांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळतंय बघा, म्हणून मी बी मन मारून हे काम करतो. त्यावर आजोबा म्हणाले, बघ, तू आतापर्यंत वारीत चोऱ्या माऱ्या करून पोटाची खळगी भरत होतास. एरवी तुझे खाण्याचे हाल आहे, म्हणजेच पांडुरंगामुळे तुझ्या घरी चांगलं शिस्त. ते तसंच चालू राहू देत, पण पांडुरंगाच्या वारीत चोरी करून नाही, तर त्याच्या नामसंकीर्तनाचा प्रचार करू. आतापर्यंत पांडुरंगाच्या वारीचा वापर वाईट कामासाठी करत होतास ना, मग आता चांगल्या कामासाठी कर. ज्यांच्या पालखी वारीत हे करतोयस त्यांचे म्हणणं हेच आहे की जे खळांची व्यंकटी सांडो. घे माळ, हो वारकरी, चल पंढरपूरला आणि कर विठ्ठलाच्या नामाचा जागर. इतक्या टाळांच्या नादाने मी भानावर आलो. डोळे पुसत कीर्तन सेवेची तयारी केली. कीर्तन पण छान झालं, मलाही समाधान मिळालं. नंतर लोक येऊन माझ्या पाया देखील पडून गेले. सगळं झाल्यानंतर पुन्हा विचारचक्र सुरू झालं. त्यावेळी जर मी चोरी थांबवून वारकरी झालो नसतो तर हे स्वर्गसुखी समाधान कधीच माझ्या वाट्याला आलं नसतं. आभारी आहे पांडुरंगा, तुझ्यामुळे माझ्यासारख्या वाल्ले गावातील वाल्याचा वाल्मिकी झाला. एवढं म्हणून मी हळूच डोळे बंद केले आणि मला मागासच्याच कीर्तन सेवेतील अभंगाच्या ओळी पुन्हा आठवल्या. नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. आज वारी माझ्या दारी, म्हणून माझं हसू सकाळपासून जरा जास्तच खळखळते. ही भोवतालची रंगीबेरंगी साड्यांची तोरणं, माऊली माऊली नामघोषात दंगलेली ही सृष्टी, आज माऊली आमच्याकडे येणार म्हणून सगळेच भारावलेले. ज्या पादुका दर्शनाची अवघी सृष्टी ध्यास घेत असते, त्या पादुकांना आज मला स्पर्श करता येणार आहे. या विचाराने माझा आनंद दुथडी भरून वाहतोय अक्षरशः. हे टाळांचे टाळघोष, नामघोष, हे बिंद्या पताका घेऊन नाचणारे वारकरी पाहिले ना की अंगावर आनंदाने शार येतात. हा सोहळा याची देही याची डोळा पाहता येतोय. मी धन्य पावले. काय अलौकिक दृश्य. आनंद आणि उत्साही भावनेने वेगवेगळे खेळ करणारे हे वारकरी. कोण उडी मारतय, कोण फुगडी खेळतय, कोण पाऊल खेळतय. आणि दिसल्या मला पादुका. दत्त घाटावर मानकऱ्यांच्या हातात पादुका दिसल्या. काय करू आणि काय नको असं होऊन जातंय अक्षरशः. हळूहळू माऊली पादुकांच्या जवळ जातीये मी.
हाताभिषेक घातला जातोय त्यांना. माऊली 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 म्हणत वारकऱ्यांनी गजर सुरू केलाय. आत्मभान विसरून सगळेच भक्तिरसात रमलेले. जीव ओवाळून टाकावं असं दृश्य माझ्यासाठी. देहभान विसरून सगळ्यांसोबत हरवून जावं वाटतं या क्षणाला. वारकऱ्यांचं स्नान, माऊलींचं शाही स्नान, गरजणारे गजर आणि हा सगळा वैष्णवांचा जथा आता पुढल्या वाटेला मार्गस्थ होतोय. माझ्या आनंदाश्रुआत कुस बदलतील. हा सोहळा संपूच नये असं सारखं वाटतं. पण 4 क्षण आपल्या वाट्याला आलेल्या या भाग्याचा विचार माझ्या मनाला उभारी देतो. असंही माझे आनंदाश्रू असोत किंवा दुःखाश्रू कुणालाच दिसत नाही. लोकांना दिसतं ते फक्त माझं वाहणारं पाणी. काही क्षणांसाठी माझं मूळ अस्तित्व विसरून मी पण वारकरी होते. मी नीरा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटारी करकटारी घेऊनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुका
ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. अर्ध अंतर कापलंय आणि अर्ध राहिलंय. अर्ध चालल्याचे श्रम नाहीत, पण उरलेलं अर्ध लवकर कापलं जावं ही आस मात्र आता पावलागणिक दृढ होत चालली. आज चांदोबाच्या लिंबाचं उभं रिंगण, सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण. अर्धी वाट चालून सरल्यानंतर उत्साह दुप्पट होतो ते हे पहिलं रिंगण. इथपर्यंत माऊलीच्या मागे पुढे नाचणारे हे सगळे वैष्णव आज माऊली सोबत हा सोहळा साजरा करतील, जल्लोष करतील. अगदी आली आता पंढरी जवळ आली. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे. मुंग्यांसारखी सैरा वैरा दिसणारी ही गर्दी चोपदाराचा चोप आकाशाकडे झाला की चिडी चूप शांत होते. कुठलीही सूचना न देता का कसला दंडक न करता हजारोंचा हा समुदाय क्षणात दुतर्फा होतो आणि कुठलीही आखणी किंवा नियोजनाशिवाय माऊलीच्या धावेकरता रिंगण निमिषात तयार होतं. आता रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात आहेत. तोवर माऊली पादुकांचे दर्शन घेऊन हा अश्व आता मागल्या दिंड्यांपर्यंत जाऊन पुन्हा माघारी पळत येईल. हा असा त्याला पुष्पहार घालून खारीक खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातोय. आणि ही घेतली धावत्यानी रिंगणात. वा, पुढे हा ध्वज पताका घेतलेला जरी पटक्याचा सरदार आणि मागून साक्षात घोड्यावर बसून कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती, योगियांची, साधकांची, अनाथांची माय आणि वारकरी संप्रदायाची माऊली श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एवढ्या गर्दीतही ठेक्यावर वाजणारे टाळ, मृदुंग आणि त्याला माऊलीचा जोडला गेलेला हा अद्भुत स्वर, स्थळ आणि काळाला क्षणभर स्तब्ध करणारा हा रिंगण सोहळा ब्रह्मानंदी टाळी लागल्याचा अनुभव देऊन जातो. माऊलीने लिहिलेल्या अमृतानुभवाचा अर्थ कोणी विचारला तर कदाचित तो सांगता येणार नाही. पण अमृत अनुभव म्हणजे काय हे रिंगण अनुभवलेल्या प्रत्येक भागवताच्या डोळ्यातून झरताना दिसते. इथे भूवैकुंठाच्या जवळ आल्याच्या ओढीने व्यक्त होणारा उत्साह, आनंद, प्रेम आणि भक्ती यांचं प्रतीक म्हणजे हा रिंगण सोहळा. इथून पुढे रिंगण सोहळा हा उभ्या आणि गोल अशा वेगवेगळ्या रूपात भेटायला येईल आणि आनंद वाढवेल. माऊलीच्या अश्वानं धाव घेत ही उधळलेली माती भाळी लावून आता दुप्पट ऊर्जा घेऊन इथली पावलं पंढरीकडे धावतील. विटेवरच्या विठुराया, दुरून आमचा नमस्कार. गर्दी करून जवळ येऊन त्रास नाही देणार फार. तुझ्यापासून काय लपले, तुला मनाचा ठाव. अंतर असले आपल्यामध्ये तरी सच्च्या भक्तीला पाव. पावसा पाण्याचं गणित ह्या वेळेसही जमू दे. कष्टकरी शेतकऱ्याला त्याच्या ओल्या शेतात रमू दे. महिने झाले करतो आहोत महामारीशी दोन हात. महिने झाले करतो आहोत महामारीशी दोन हात. संपवण्यास 30 आता मात्र हवी आहे तुझी साथ. सर्वत्र असतोस तू ह्या आळवणीतही असू दे. सर्वत्र असतोस तू ह्या आळवणीतही असू दे. तुझ्या प्रती हा भक्तिभाव सर्वांच्या मनात वसू दे. जय हरी विठ्ठल. नमस्कार माऊली. अरे श्रीधर, ये. अरे कसा आहेस? मी बरा आहे बुवा, तुम्ही सांगा. अरे आमचं काय, आता उधाण आले उत्साहाला. पंढरीश भगवंताच्या गावात येण्याचा उत्साह काय असेल अजून. सोलापुरात प्रवेशणार आज. माऊलींच्या गावच्या वेशीवर आलोय. आता शरीराच्या आधी मन धावेल पुढे. हो
हो बुवा, अगदी खरं. तुमचा चेहराच सगळं सांगून जातोय. चला, चालता चालता वाटेतच बोलू. साधू बुवांच्या ओढ्याला आता सकाळचा विसावा झाला. बरं का श्रीधर, हे साधू बुवा म्हणजे कुंभार गावचे यशवंत बुवा चव्हाण. बालपणापासून तुकोबारायांच्या संत वाङ्मयावर अतिशय श्रद्धा आणि तितकंच नितांत प्रेम सुद्धा. नंतर तुकाराम महाराजांचे अभंग प्रती वहीवर नित्य उतरवून घेऊ लागले. तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत असे एकूण 12 ग्रंथ त्यांनी स्वहस्ते लिहिले. असा नित्यक्रम सुरू होता. पण एके दिवशी रात्री चोरांनी मौल्यवान वस्तू समजून त्यांचे सर्व अभंगवयाचे गाठोडे चोरी केले. सकाळी बुवांनी बघितलं तर अभंगवया नव्हत्या. मग त्यांनी पंढरीश परमात्म्याचा धावा सुरू केला आणि 8 दिवस मंदिरातच धरणं धरलं. चोरांनी चोरलेला ऐवज वह्या आहेत हे कळल्यावर त्या पाण्यात फेकून दिल्या. एका मच्छीमाराला ते वह्यांचं गाठोडं सापडलं आणि त्याने ते बुवांना दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे 8 दिवस वया पाण्यात असूनही पूर्णतः कोरड्याच होते. या घटनेनंतर बुवांना साधू बाबा म्हणून लोक संबोधू लागले. पुढे वारीत चालताना त्यांनी ज्या ठिकाणी देह ठेवला तो ओढा महादेवाचा ओढा म्हणून ओळखला जात होता. परंतु साधूबाबांनी देह ठेवल्यानंतर त्या ओढ्यास साधूबाबांचा ओढा असं नाव प्राप्त झालं. आणि म्हणून आजही माऊलींचा पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा साधूबाबांच्या समाधी स्थळावरच आहे. आजही अविरत माऊलींच्या पादुका साधूबाबांच्या समाधीवर आणतात. त्यांच्या वंशजांच्या हस्ते पादुका आणि समाधीस अभिषेक घातला जातो. आणि मग आता दुपारच्या नैवेद्यानंतर शिंगणापूर फाट्याला विसावा होईल. तिथे महादेवाचं मंदिर आहे. काही मंडळी मग महादेवाच्या दर्शनाला जाऊन येतील. बुवा, मुक्कामाची ठिकाणं सोयीनुसार आहेत का आधीपासून ठरलेली आहेत? आळंदीला पालखी प्रस्थान झाल्यापासून ते पंढरपूरला पालखी पोहोचेपर्यंत सगळी परंपरागत ठरलेली विसाव्याची ठिकाणी आहेत. थोरल्या पादुका मंदिर, शिंदे छत्रीची आरती, ते अगदी आता हे साधूबाबांचा ओढा आणि इथून पुढे सुद्धा वारीचा विसावा, प्रवास आणि मुक्कामाची ठिकाणं ही परंपरागत ठरलेलीच आहेत. ही ठिकाणं सुद्धा वेळ, स्थळ, काळ, चालण्याचं अंतर या सगळ्याचा अभ्यास करून ठरलेली आहेत. म्हणजे बघ हा, अवघड असा दिवेघाट पार केल्यानंतर सासवडमध्ये 1 दिवसाच्या मुक्कामाला पालखी थांबते. ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान होऊन आषाढी एकादशीला बरोबर पंढरपुरात पालखी दाखल होते. वारी ही तारखेवर नाही तर तिथीवर चालते. एखाद वर्षी जर तिथीक्षय झाला तर त्या अनुषंगाने प्रवास ठरवला जातो. किती विलक्षण आहे हे सगळं बुवा. हो आहे बाकी खरं. अजून सांगा ना मला. खरं तर हेच सगळं तुमच्याकडून ऐकायचं होतं म्हणून मुद्दाम सोलापुरातून मागे येऊन तुमच्या सोबत ही वारी चालतोय पहिल्यांदाच. ही वारी आनंद समाधानासोबत खूप काही शिकवून जाते, नाही का बुवा? हो तर. अरे आयुष्य शिकवून जाते वारी. आयुष्य ते कसं काय? वारीचा प्रवास बरंच काही शिकवून जातो. तुम्हाला इथे सोबत असलेल्या सामग्रीमध्ये स्वतःचं नियोजन करावं लागतं. अन्न असो की निवाऱ्याची सोय. चमचमीत मिळणार नाही, पण वारीत कधीच कुणी उपाशी राहत नाही. अंघोळ होते ती सुद्धा नेहमीसारखी नाही. कधी आडोशाला, कधी टँकरच्या पाण्याने, पण सोय होते एवढं मात्र नक्की. इथल्या पालात राहून झोपून बघ जरा. सुख म्हणजे काय ते नेमकं कळेल. वारी सहनशीलता शिकवते. वारी समानता शिकवते. तुमचं नाव काहीही असो, पण इथे तुम्ही माऊलीच म्हणवले जाता. त्या पालखीतून जाणारी ही माऊली आणि पालखीसोबत चालणारी ही माऊली. ही किमया आहे माऊलींची
माऊलींची ज्ञानेश्वरी श्रीमंत आहेच, पण ती साधकाला सुद्धा श्रीमंत आणि समृद्ध बनवते. अद्वैताचा सोहळा आहे वारी म्हणजे. खरंच बुवा, भक्तीच्या या उत्साहाला तोड नाही. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चालण्याचं बळ कुठून आणि कसं मिळत असावं याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. श्रीधर, वारी सुरू झाल्यापासून वारकरी काय करतो? भजन करतो, ऐकतो, चिंतन करतो, नाचतो, टाळ वाजवतो, गातो. म्हणजेच इथे पंचेंद्रिय भगवंताच्या पायी लीन असतात. आणि पायवारी म्हणजे सतत भूमीशी संपर्क. अधेमध्ये येणारा पाऊस, तर कधी डोक्यावर कडक ऊन, तर कधी वारा, आणि आभाळा एवढं सगळ्यांना सामावून घेणारं मोठं मन. अशी पंचमहाभूतांच्या आशीर्वादानं चालत असते ही वारी. आळंदी प्रस्थानापासून ते पंढरपूर पर्यंत त्याची वारी तो सुद्धा चालतो. म्हणून तर पायाला आणि मनाला बळ मिळतं. चल, आता मी शिंगणापूर फाट्याला महादेवाच्या दर्शनाला जातोय. आज रात्री नातेपुते मुक्कामी भेटूच. पुरते जगणेच विठ्ठल होऊ दे. दगडी मंदिराची सोडून कास, विषयासक्तीचा लोपून ध्यास. त्या मनी स्थायी ईश्वराचा वास होऊ दे. विसरून जीवनाचा कल्लोळ पुरते जगणेच विठ्ठल होऊ दे. सबंध लल्लाटी झळाळू दे मग संस्कारांचे चंदन. गुण सत्याला अभेद्य मानून करावे त्याचे वंदन. रंग अभिराचा त्या टिळ्याचा चारित्री कायम रंगू दे. शोभून गुणांच्या मखरात पुरते जगणेच विठ्ठल होऊ दे. तोषूनी मदमत्सर सत्कर्मी पखवाजाचा नाद. सुरांनी आळवून नटलेल्या त्या अभंगाचा साज. बंधुतेच्या टाळ गजरांनी ही पहाट मंगलमय होऊ दे. पुरते जगणेच विठ्ठल होऊ दे. अनाठाई पावलांची मार्मिक वारी. एकच दाता आणि एकच कैवारी. उरी पुंडलिकाचे चैतन्य सोबत तुळशीचे पावित्र्य सदा प्रसाद रूपी खाऊ दे. संवेदनेच्या चंद्रभागेत स्वतःला पूर्णपणे वाहू दे. भारावलेल्या दुनियेत मग होऊन विठ्ठलमय. पुरते जगणेच विठ्ठल होऊ दे, विठ्ठल होऊ दे. असंख्य विचार मनात गोंधळ घालत होते. तू कधी भेटशील या प्रश्नासोबत. म्हणून मग ठरवलं आज भेटायचंच तुला. तसं लगबगीने उठले आणि वाट धरली तुझ्या घरची. पण तुझ्या घरची पहिली पायरी चढले आणि कसा कोण असतो मनातला कल्लोळ एकदम शांत झाला. तुझ्या अस्तित्वाचा आभास कायम एका भक्कम आधारासारखा वाटतो रे मला. आणि म्हणून कसली भीती शिवत नाही मनाला. पण 4 पावलं पुढे येते न येते तोच लाईट गेला. आता काय करू? मागे फिरू की येऊ पुढे? नाही, इतका अट्टहास करून इथवर आले ते इथून दारातून मागे जाण्यासाठी नाहीच. एकवटला सगळा धीर आणि आले पुढे. आणि जागच्या जागी थिजले. इतकं विलोभनीय रूप पहिल्यांदाच पाहते मी तुझं. भवतालचा काळोख तुझं सौंदर्य वाढवतोय जणू. समयीच्या दिव्यांचा तुझ्या शांत मुखकमलावर पडलेला प्रकाश माझ्या अंतर्मनाला उजळून काढतोय. तुला साठवावं डोळ्यात म्हणून डोळे मिटले आणि जाग आली. इतकी गोड भेट कधीच झाली नव्हती आपली विठ्ठला. आता दिवस सरून गेलाय पण हे स्वप्न मनातून काही जात नाही. गाभाऱ्यात भरून राहिलेला तो काळा कुट्ट अंधार आणि बाजूला तेवणाऱ्या 2 समयांचा विठ्ठलाच्या फक्त मुखकमलावर पडलेला प्रकाश. त्या अंधुक प्रकाशातही न लपणारं त्याच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू.
असा जेव्हा अनपेक्षित भेटून जातोस ना, तेव्हा आनंद आणि समाधानाला सुद्धा हेवा वाटेल इतकं न मावणारं सुख माझ्या अपुऱ्या झोळीत टाकून जातोस. अनघा, हा घे, प्रसाद आणलाय तुझ्यासाठी. अगं, खूप छान झाला सदाशिवनगरचं रिंगण. डोळ्यांचं पारणं फिटलं अक्षरशः. तो धावणारा घोडा, ती वारकरी मंडळी, त्यांचं ते बेभान होऊन विठ्ठल नामात दंग होणं, खूप मजा आली अगं. आज माळशिरस मुक्कामी असेल पालखी. तुला दृष्टी असती तर तुलाही हे सुख अनुभवता आलं असतं ना ग. बरं चल, जरा बाहेर जाऊन येऊया. कंटाळत असशील ना एका ठिकाणी बसून? हो, जाऊया. चल ना, माझी काठी आणतेस का? विठोबा, जगासाठी जरी मी दृष्टीहीन असले ना, तरी तू मात्र मला दिसतोस, भासतोस. दर दिवशी संध्याकाळी अशी देव्हाऱ्यासमोर मी बसते, तेव्हा ही शांत निश्चल संध्या जणू तुझ्या सावळ्या रूपात मला भेटायला येते. ते सुख अनुभवण्यासाठी पापण्यांची गळाभेट होते. माझ्या दृष्टीच्या अंधाराला मग तुळशीचा सुवास येतो आणि गाभाऱ्यातला विठोबा अंधार बनून बिलगतो. आत बाहेर अवतीभवती आता फक्त विठ्ठल, फक्त विठ्ठल, फक्त विठ्ठल. खडूस फाट्याचं गोल रिंगण झालं. आता वेळापूर पर्यंत आलोय. पण काय नशीब बघा मामा, एवढा धावतोय पण माऊलींच्या पादुकांना साधं मन भरून स्पर्श देखील करता आला नाही. स्पर्श सोडा, पण डोळा भरून पाहता सुद्धा येत नाही. पार्था, अरे तुझी ही पहिलीच वारी म्हणून असं बोलतोयस. मी गेली 22 वर्ष वारी करतोय, मी तरी कुठे पादुकांना स्पर्श करू शकलोय? काय सांगता? इतक्या वर्षात तुम्ही पादुकांना स्पर्श देखील केला नाही? अरे म्हणजे ओझरता स्पर्श झालाय कित्येकदा, पण डोकं ठेवून मन भरून नमस्कार करण्याची आस सरते होय वारकऱ्यांची. पण मग खंत नाही का वाटत मामा? इतकी वर्ष वारी करताय, देवानं साधं त्याच्या पायावर डोकं ठेवण्याची संधीही तुम्हाला देऊ नये. खंत ती का वाटावी बर? आषाढीला तरी गाभाऱ्यात जाऊन कुठे दर्शन घेता येतं पांडुरंगाचं? आणि गेला जरी वारकरी गाभाऱ्यात, तरी तो विठूला भेटायला आलेला असतो. नवस फेडायला आलेला वारकरी अजूनपर्यंत तरी मी नाही पाहिला आयुष्यात. फक्त भेटीसाठी, हो फक्त भेटीसाठी. आणि ती भेट पण फक्त 2 क्षणांची. माऊलीच्या पायावर डोकं ठेवल्यावर 3ऱ्या क्षणाला तुम्ही गाभाऱ्याच्या बाहेर असता. मग इतका अट्टहास कशाचा? काय मिळतं त्यातून? समाधान. मुळात मला काही हवं म्हणून केली जाणारी भक्ती ही भक्ती म्हणता येईल का? अरे संत चोखामेळा भक्त, त्यांना तरी कुठे दिसला होता पांडुरंग? पूर्ण आयुष्यात महाद्वारावरून पांडुरंगाचं ओझरतं दर्शन त्यांना होत गेलं. ते सुद्धा कित्येकदा मार खाऊन. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, असं म्हणताना त्यांचं तिळतिळ तुटलेलं हृदय जाणवतं की आपल्याला? पण पुढच्याच कडव्यात चोखामेळा म्हणतात, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. कल्पना करू शकतोस का या निस्वार्थ निरपेक्ष भक्तीची? पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, त्यांनी हयातीत लिहिलेला हा अभंग. पण खरंच विठ्ठल मंदिराच्या पायरीशी त्यांना अढळस्थान मिळालंय. म्हणजे अरे असं म्हटलं जातं की चोखामेळा यांच्या अस्थी नामदेवानी जेव्हा आणल्या तेव्हा त्यातून विठ्ठल विठ्ठल नाम ऐकू येत होतं. आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने त्याचा शेला अंथरला आणि त्या अस्थी कवीत घेतल्या. संत नामदेवानी अभंगात लिहिलंय, नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी,
घेत चक्रपाणी पितांबर. नामदेव पायरी समोर संत चोखामेळा यांची समाधी आहे की पंढरपुरात? ही भक्ती साधी सुधी नाही मामा. स्वत्व विसरून देवाशी एकरूप होणं, त्याला शरण जाणं हे कसं साधता येईल? पार्था, दिवस बदलतात, परिस्थिती बदलते. बदलत्या परिस्थितीमध्ये जी बदलत नाही ती खरी निष्ठा. देव प्रसन्न व्हावा म्हणून केलेल्या भक्तीपेक्षा मन प्रसन्न आणि उत्तुंग करत जाते ती खरी पूजा. प्रसन्न होणं न होणं हे परमेश्वराच्या हाती. आपल्याला प्रामाणिकपणे भक्ती करण्यासाठी देव लाभला आहे. ही भावना म्हणजे खरी मनाची निरपेक्षता. आणि ही भावना अशीच मनात कायम राहावी. या कळकळीने परमेश्वराकडे जोडलेले हात म्हणजे शरणागती. आणि जोवर मनाची ही अवस्था प्राप्त होत नाही तोवर काय करायचं? तोवर परमेश्वराच्या दाराशी सतत येरझार करायची. आणि ती येरझार म्हणजेच ही वारी. पुंडलिक वरदे हरी जय जय विठोबार कुमारी 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 तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे माझे मनरे गोविंदी माझे मनरे गोविंदी रंगले ओ नवसिये माझे नवसिये हो पंढरीचे दैवत विठ्ठल पंढरीचे दैवत विठ्ठल नवसिये हो नवसिये माझे नवसिये हो नवसिये माझे नवसिये हो वापर देवी वरू विठ्ठले हो चित्त चैतन्य चोरुनी देवे हो नवसिये माझे नवसिये हो नवसिये माझे नवसिये हो चला, जेवायची वेळ झाली. एव्हाना स्वयंपाक देखील झाला असेल. वारीची तयारी असो, वारी चालणं असो, की पार पडत असलेले सगळे उपक्रम असो, आमच्या हिच्या तत्परतेमुळे सगळं उत्तम घडत आलंय आतापर्यंत. 35 वर्ष झाली संसाराला. तेव्हापासून तीही वारी करते माझ्यासोबत. वारीच्या आधी 15 दिवस तयारीला लागणं, काय हवं नको ते पाहणं, सामानाची औषधाची बांधाबांध करणं. पण या सगळ्यात माझा तितका सहभाग नसतोच कधी. पण ती आहे म्हणून मीही निर्धास्त असतो हो अगदी. परमार्थ मनाजोगता साधता येतो तो फक्त कारभारणीमुळे. निव्वळ वारी नाही तर इतक्या वर्षाचा संसाराचा डोलारा भक्कम उभा राहिला तो तिच्यामुळेच. जाणवतं मला हे. पण हवं तसं कौतुक कधी करताच आलं नाही तिचं. किंवा पुरुषी अहंकारामुळे मी केलंही नसेल. बरं, खमकी पण तेवढीच आहे.
तिनं ठरवलेली गोष्ट बदलायची कुणाची काय बिशाद. असो, चालायचंच. पण मला परमार्थ नीट करता यावा म्हणून तिला कष्ट उपसताना पाहतोय. आणि एवढं करूनही ती म्हणते की बुवा, तुमच्यामुळं पांडुरंग जाणता येतोय. तुमच्या भक्तीकडे पाहून मला बळ येतं. थोडक्यात काय, तुकारामाची आवली आणि चोख्याची सोयरा या एका जन्मातच मला जाणता येते. पांडुरंगानंतर रखुमाईच्या गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करतो तेव्हा स्त्री मधल्या या बाईपणा आणि आईपणा पुढे नतमस्तक होतो. ती देखील आहे या जगत नियंत्याच्या पाठीशी. तिच्यामुळेच बहुधा त्यालाही बळ येत असावं. त्या पांडुरंगाच्या आणि आमच्या या रुक्मिणीला एकच गोष्ट मनापासून सांगावी वाटते की बाई ग, तू 4 पावलं मागे उभी आहेस म्हणून तुझ्या देवाचं देव पण मोठं दिसतं हो. विटेवर जरी दिसे दिव्य शोभा, विटेवर जरी दिसे दिव्य शोभा, पांडुरंगा तेजाळी रखुमाईची आभा, पांडुरंगा तेजाळी रखुमाईची आभा. लाल रंगाचं काय बाय सांगू, रगत ग तुला मला एक, रगत ग तुला मला एक. भगव्या रंगाला संत जन भाळी, लावती कपाळी लेतीनेक, लावती कपाळी लेतीनेक. पिवळ्या रंगाचं कवतिक किती, साऱ्या रानामंदी सोन पीक, साऱ्या रानामंदी सोन पीक. हिरवा रंग भुईचं निसन, चुडा खन खन हाती वाक, चुडा खन खन हाती वाक. निळ्या रंगाचं मोकळा भाळ, डोळ्यात मावना तरी देख, डोळ्यात मावना तरी देख. जांभळ रंगाला आता काय बोलू, गडनी गमारू ढगा हाक, गडनी गमारू ढगा हाक. रंग गंध जसा मनाचा डोहाळ, लेकरू वाळी माहेरा लेक, लेकरू वाळी माहेरा लेक. साऱ्या रंगाचा बसवता मेळ, काळा झाला बेसरंग झाक, काळा झाला बेसरंग झाक. काळ्या रंगामध्ये दिसला विठ्ठल 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 विठ्ठल. काळ्या रंगामध्ये दिसला विठ्ठल, मनाचं वाजल टाळ एक. पांडुरंग हरी विठ्ठला, पांडुरंग हरी विठ्ठला, पांडुरंग हरी विठ्ठला. आषाढ सुरू होतो तोच वारीचे वेध घेऊन. यावर्षी आम्ही सुद्धा वारी केली. नोकऱ्या, शाळा, कसं काय जमणार 21 दिवसांचा वारीचा सोहळा अनुभवायला, यासारखे प्रश्न गेल्या काही वर्षापासून अडगळीत गेले ते गेलेच. माऊलीला भेटण्याची आमची इच्छा आणि तितकीच माऊलीची सुद्धा. अहो, जिथं जगत नियंता पाठीशी उभा, तिथे इतर चिंता उभ्या राहतात होय. थोडा वेगळा केला प्रवास आम्ही, पण वारी करून पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून आलो हेही खरंय. सामानाची बांधाबांध करता करता वारकरी गेल्या वर्षीची वारी मनातनं जगत असतो. आम्ही सुद्धा गतवर्षाच्या आठवणीत रमलो. पांढरे सदरे, उपरणी सगळी छान तयारी करून ठेवली आणि आमची ठरलेली दिंडी बरं का. काही ठरलेले, काही नवीन जोडले गेलेले वारकरी
असे सगळे एकत्रच जातो आम्ही. एकमेकांच्या मनातल्या विठ्ठलाला अनुभवत, स्वतःच्या अंतरंगातल्या विठ्ठलाची अनुभूती घेत घेत त्या विठ्ठलाच्या वारीचा आनंद म्हणजे स्वर्गसुख. जिवंतपणी मोक्ष अनुभवणं म्हणजे काय ते हे दिवस शिकवून जातात आम्हाला. वारीसाठीची उत्सुकता ही कितीक दिवस आधीपासूनच सुरू होती मनात, पण ती शिगेला पोचते ती त्या चंद्रभागेच्या तीरापाशी. आता 1-2 दिवसात पांडुरंगाची भेट होणार या विचारानं खरोखर धावत जाता आलं नाही, तरी उभ्या असलेल्या रांगेतून विचारांचा धावा मात्र कधीच पांडुरंगाच्या पायाशी पोचलेला असतो. पंढरपूरची वारी दरवर्षी घडावी आणि स्वतः केलेला तुळशीहार पांडुरंगाच्या पायाशी ठेवावा हे उराशी जपलेलं स्वप्न या दिवशी पूर्णत्वाला जातं. आळंदीला कळस हल्ला आणि पालखी प्रस्थान झालं की मग भेटी लागे जीवा लागलीसे आस, अशी अवस्था होऊन जाते मनाची. आमच्याही मनाची हीच अवस्था होती. आमच्या गप्पांमधून पांडुरंग रंगू लागला. तो रंगला आणि आम्हालाही रंग चढू लागला त्याच्या भक्तीचा. प्रवास करत करत दिवेघाट, जेजुरी, अगदी वाखरीपर्यंत येऊन पोचलो आम्ही. पुढे मग चंद्रभागा तीरावर पुंडलिकाचं मंदिर दिसलं आणि पावलांनी वाट धरली गाभाऱ्याची. एरवीसाठी ऑडिटोरियम, पण आज मात्र सगळ्यांसाठी मंदिर बनून गेलेला षण्मुखानंदचा हॉल. त्यात प्रवेशताच गंधबुक्क्याच्या टिळ्याने अंतर्बाह्य विठ्ठलमय झालो सगळे. वेगवेगळे वेश परिधान केलेले, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे, पण कपाळावरचा तो एक टिळा इतका उठून दिसत होता की आम्ही सगळेच आता भागवत. थोड्या वेळानं रामकृष्ण हरी कानावर आलं आणि स्तब्ध झालो. संथ लईच्या नामस्मरणापासून ते गजर होईपर्यंत रामकृष्ण हरीने वातावरण भारून टाकलं तिथलं. अभंग रसात न्हावून निघत असतानाच कर्नाटकातून दिसणारा विठ्ठल सुद्धा अनुभवला. त्याचं विश्वरूप पाहून थक्क झालेल्या मनानं हात जोडले आणि रंध्रा रंध्रानं नामघोष केला, जगदोद्धारणा. विठ्ठल आता पुरेपूर सामावला मनामध्ये. आता अंतरंग झाले पांडुरंग हे शब्द जगला तिथला प्रत्येक जण. आता कणाकणात फक्त आणि फक्त विठ्ठल. थोड्या वेळानं अभंग शृंखला सुरू झाली. वारीचा प्रवास मनातून जगत एक एक पाऊल माऊलीच्या गाभाऱ्याकडे आम्ही जाऊ लागलो. आणि मग माऊलीचं साजरं रूप डोळे भरून अनुभवलं. आणि विठ्ठला माय बापा, आमच्या मनातल्या भक्तीचा सूर असाच निरागस राहो ही प्रार्थना करून त्याच्या पायावर नतमस्तक झालो. गेल्या काही वर्षात ज्यांच्या स्वरांमधून या वारीची ओढ लागली आणि पुंडलिकाच्या भक्तिभावाने ज्या स्वरांनी आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं ते म्हणजे आमचे महेश सर. वारीत चालणं हे भाग्यच, पण कर्तव्यात बांधले गेलेल्या आमच्यासारख्यांच्या धावपळीच्या आयुष्याला वारीचा रंग देऊन त्यातल्या विठ्ठलाची अनुभूती देणारे सरांचे स्वर म्हणजे माऊलीने आम्हाला दिलेली सगळ्यात गोड आणि मौल्यवान भेट. आज तिथून परत येणाऱ्या प्रत्येक पावलाने मनात हा स्वररूपी विठ्ठल सामावून घेतला आणि प्रत्येकाच्या मनातल्या शुद्ध भक्तिभावनेने न्हावून निघालेला हा सोहळा संपन्न झाला ती पुढल्या वर्षीची वारीची आस घेऊनच. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बारे पांडुरंगा भेटी तुझी नाही, बारे पांडुरंगा भेटी तुझी नाही, कासावीस होई जीव
मज तुझी आस माऊली तू माझी, मज तुझी आस विरह कशास दिला तुझा, हो विरह कशास दिला तुझा. दिंड्या पताका त्या नाही ती तुळसा, दिंड्या पताका त्या नाही ती तुळसा, नाही जय घोष देवा तुझा, हो नाही जय घोष देवा तुझा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुझे गोड रूप पाहताच सुख, तुझे गोड रूप पाहताच सुख, सरे सारे दुःख भाव माझा, हो सरे सारे दुःख भाव माझा. सगुण सोडूनी काहीच रुचेना, सगुण सोडूनी काहीच रुचेना, निर्गुणी जडेना भाव माझा, हो निर्गुणी जडेना भाव माझा. देहानी मी देवा पंढरीसी नाही, देहानी मी देवा पंढरीसी नाही, चित्त धाव घे पायी तुझ्या, हो चित्त धाव घे पायी तुझ्या. आता कार्तिकीसी भेटीचा इरादा, आता कार्तिकीसी भेटीचा इरादा, हवा मजवादा देवा तुझा, हो देवा हवा मजवादा देवा तुझा. बारे पांडुरंगा भेटी तुझी नाही, बारे पांडुरंगा भेटी तुझी नाही, कासावीस होई जीव माझा, जीव माझा कासावीस होई जीव माझा, जीव माझा कासावीस होई जीव माझा. आज मुक्काम वाखरी पंढरपूर. अहो देव भेटणार या ओढीने नाचत खेळत आलेली पावलं आज अजून वेगवान होतील. तुकोबा, ज्ञानोबा आणि सगळी संत मंडळी वाखरीतून एकत्र आली. आता फक्त एक रात्र अवकाश, की मग देव भेटणार. तोंडले बोंडल्याला तुकोबा, सोपान काका आणि माऊली पालखी भेट झाली की तिथूनच मनात गाभारा सजू लागलेला असतो. वाखरीची उभी गोल मोठी रिंगणं उत्साहाला आता उधाण आणतात. इथे आलेल्या प्रत्येक पावलाला जरी गाभाऱ्यात जाता आलं नाही तर या हजारोंच्या संख्येने वाजलेल्या प्रत्येक टाळाची धून आणि त्याच संख्येने वाजणारे पखवाज आज माऊलीच्या गाभाऱ्याला सुद्धा दुमदुमून टाकले. आळंदीपासून पांडुरंगाच्या ओढीने सुरू झालेला हा प्रवास उद्या गाभाऱ्यात संपन्न होईल.
ही वारी अनुभवल्यानंतर हा प्रवास पूर्ण होतो का? नाही, अजिबात नाही. पांडुरंगाला पाहून आल्यावर मन पुन्हा आळंदीकडे ओढते. ज्ञानोबारायांच्या ओव्या आणि अभंगांचा हात धरून इथवर आलेला वारकरी पुन्हा एकदा देवाच्या सानिध्यासाठी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि असंख्य अभंग भांडाराचा धावा करीत. आळंदी, पंढरपूर हे द्वैत जाऊन अद्वैत होईल. सगुण ज्ञानाचा हात धरून आळंदीपासून सुरू झालेला प्रवास निर्गुण वैकुंठात आज संपन्न होतो. उद्या भरलेलं आणि भारलेलं मन घेऊन वारकरी चोखोबा पायरी, नामदेव पायरीला आलिंगन देतील, गरुड खांबाला गळा भेट देतील आणि मग आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, अशी अवस्था होईल. रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी